तर आज आहे या वर्षातील शेवटची अमावस्या, म्हणजे नवीन मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष मराठी चालू होते. तर 2023 मधील हा शेवटचा दिवस. तर या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. तर आपल्याला आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे एक वस्तू. सर्व इडापिडा 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्या अगोदर आपल्याला संध्याकाळी 6:30च्या अगोदर शेवटच्या कोपऱ्यापासून तर पहिल्या गेटपर्यंत तर आपल्याला सर्व घर स्वच्छ करून तो पेपरमध्ये कचरा भरून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 6:30 ते रात्री 12पर्यंत ह्या वस्तू घरातून बाहेर फेकायच्या आहे. तर सर्वात पहिले पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहे, खडे मीठ घ्यायचं आहे, 5 लवंग, 5 मिरी घ्यायच्या आहे. अशा ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर त्यासोबत काळे तीळ घ्यायचे आहे आणि ह्या वस्तू घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायच्या आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळेस उतरवून आपल्याला ते दक्षिण दिशेला टाकून द्यायचे आहे. असं केल्याने घरातील इडापिडा, वाईट शक्ती जाते, 7 पिढ्यांचे दारिद्र्य